साहेब, जे 15% मतं सेट केली गेली असं सांगितलं जातं. खरंच तुम्हाला विश्वास बसतोय का या गोष्टीवर? आधी बसत नव्हता, पण आता ते सतत असं दिसायला लागली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम मशीन आणि त्यातील फेरफार याबाबत अनेक चर्चा होत आहेत आणि यावरच आज शरद पवारांनी पुण्यामध्ये मोठं विधान केलंय. ईव्हीएमच्या फेरफारबाबत आधी विश्वास नव्हता, मात्र आता त्यात तथ्य आहे असं दिसायला लागलंय, असं विधान शरद पवारांनी केलंय. खरं तर विधानसभा निवडणुकांच्या निकालावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया अजूनही उमटतायत. त्यात आता पुण्यामध्ये मागील 3 दिवसांपासून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव हे पुण्यातील फुलेवाड्यात आत्मक्लेश उपोषण करतायत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या आंदोलनस्थळी जात बाबा आढावांची भेट घेतली आहे. निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही मूल्य उद्ध्वस्त होत असल्याची टीका बाबा आढाव करतायत आणि या प्रकाराचा निषेध म्हणून महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून त्यांनी आत्मक्लेश उपोषणाला सुरुवात केली आहे. शरद पवारांनी आज त्यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला एक प्रकारे पाठिंबा दिलाय. नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालाबाबत शरद पवार आज पुन्हा एकदा बोलले. सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करत या निवडणुका झाल्या असा आरोप शरद पवारांनी केलाय. एकूणच ईव्हीएम बाबत सुद्धा शरद पवार काय म्हणालेत ऐका. ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जातो. राज्यभरातील 22 उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले. ठीक आहे, काय येते बघूया, पण मला शंका वाटते त्याचं काही फार पुढे गेलं. साहेब, शेवटच्या 2 तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले, शेवटच्या 2 तासात राज्यात 7% वर मतदान झाले. बाळासाहेब थोरात यांनी आकडेवारी सांगितले की शेवटच्या 2 तासात 5.5 लाखापेक्षा अधिक मतदान झाले. असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? त्याची आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची ती धक्कादायक अशा प्रकारची आहे. बाळासाहेब थोरात जे बोलले ते एकशे बाळासाहेब अशी माहिती अनेकांनी दिली, आधारासह दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल. काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली, त्याच्यात या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून ही जे आघाडी हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे. माझ्या मते सोमवारी मंगळवारी त्याच्यात काहीतरी लिहिले होईल. साहेब, जे 15% मतं सेट केली गेली असं सांगितलं जातं. खरंच तुम्हाला विश्वास बसतोय का या गोष्टीवर? आधी बसत नव्हता, पण आता ते सतत असं दिसायला लागली.